महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती घेऊया. भारतीय कृषी हवामान विभागाने दिलेल्या आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून आज बुधवार दिनांक 8 जुलै ते शनिवार दिनांक 11 जुलै या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 8 जुलै रोजी महाराष्ट्रावर 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यानुसार आज महाराष्ट्रात काही भागात मुसळधार, काही भागात मध्यम स्वरूपात आणि काही भागात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. उद्या गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी महाराष्ट्रावर 1002 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील आणि त्यानुसारच उद्याचं पावसाचं प्रमाण कमी राहील. शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी 1004 हेक्टोपास्कल अशी हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानुसार पावसाचं प्रमाणही कमी होईल, पावसाचं वितरण कमी होईल. शनिवार दिनांक 11 जुलै रोजी 1006 हेक्टोपास्कल इतका महाराष्ट्रावर हवेचा दाब राहण्यामुळं बऱ्याच काळ उघडीप आणि हलक्या सरी अशा पावसाची शक्यता शनिवारी राहील. आता अशा प्रकारे हवेचे दाब वाढत जातील आणि त्यानुसार पावसाची शक्यता कमी होत जाईल. अशी या 4 दिवसातली विशेष करून माहिती पावसाबद्दलची, हवामानाबद्दलची आहे. आता सध्याला पालखी सोहळ्यासाठी पावसातील उघडीप ही अनुकूल बनेल पुढच्या 3-4 दिवसामध्ये. आता आपण पावसाचे अंदाज जिल्हावार घेऊया. आज आणि उद्याचा मी अंदाज सांगणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 63 मिलीमीटर, उद्या 55 मिलीमीटर. रत्नागिरी जिल्ह्यात आज 77 मिलीमीटर, उद्या 44 मिलीमीटर. रायगड जिल्ह्यात आज 78 मिलीमीटर, उद्या 37 मिलीमीटर. ठाणे जिल्ह्यात आज 113 मिलीमीटर व उद्या 50 मिलीमीटर. पालघर जिल्ह्यात आज 101 मिलीमीटर व उद्या 54 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती आपण थोडक्यात घेऊया. नाशिक जिल्ह्यात आज 55 मिलीमीटर, उद्या 32 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात आज 41 मिलीमीटर व उद्या 35 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज 60 मिलीमीटर व उद्या 19 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात आज 38 मिलीमीटर व उद्या 37 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज 28 मिलीमीटर व उद्या 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात आज 16 मिलीमीटर तर उद्या 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात आज 9 मिलीमीटर, उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात आज 7 मिलीमीटर व उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात आज 6 मिलीमीटर व उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात आज 5 मिलीमीटर व उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात आज 3 व उद्याही 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात आज व उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात आज 17 व उद्या 8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात आज 17 व उद्या 9 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात आज 5 मिलीमीटर, उद्या 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात आज 21 मिलीमीटर व उद्या 12 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात आज 3 मिलीमीटर व उद्या 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात आज 12 व उद्या 7 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आणि नागपूर जिल्ह्यात आज 12 व उद्या 7 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात आज चंद्रपूर जिल्ह्यात आज 7 व उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यात आज 8 व उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात आज 12 व उद्या 9 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आणि गोंदिया जिल्ह्यात आज 9 व उद्या 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात आज 31 व उद्या 21 मिलीमीटर पावसाची शक्यता असून सांगली जिल्ह्यात आज 11 व उद्या 5 मिलीमीटर. सातारा जिल्ह्यात आज 26 व उद्या 11 मिलीमीटर. सोलापूर जिल्ह्यात आज 6 व उद्या 4 मिलीमीटर. पुणे जिल्ह्यात आज 40 व उद्या 15 मिलीमीटर. अहिल्यानगर जिल्ह्यात आज 28 व उद्या 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.
आता ही झाली पावसाबद्दलची माहिती या 2 दिवसातली. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे आणि काही काळ उघडीप आणि काही काळ पावसाच्या सरी असं वातावरण होत होत पावसाचं प्रमाण कमी कमी रविवारपर्यंत होईल असा अंदाज आहे. आता आयओडीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता आयओडीबद्दल बोलायचं म्हटलं तर हिंदी महासागराच्या पश्चिम भागामध्ये आता 27°C तापमान वाढलेलं आहे. 28°C काही ठिकाणी आहे. आयओडी पॉझिटिव्ह होतो आहे, म्हणून तर हा आपल्याला रिझल्ट मिळतो आहे. आणि रिवायवल ऑफ मान्सून किंवा मान्सूनचं पुनरागमन त्याला त्याच्यामुळं चांगला फायदा होतो आहे. हे झालं त्याबद्दल. आता बाकी इतर जे काही मुद्दे असतील शेतकऱ्यांची सांगितलेले, त्यामध्ये ऑगस्टमध्ये पाऊस आहे का वगैरे. ऑगस्टमध्ये पाऊस होऊ शकेल. त्याला कारण असं की आपलाच अंदाज फक्त बरोबर चाललेला आहे. बाकीच्यांनी दिलेले अंदाज जे आहेत त्यामध्ये फार महाभयंकर दुष्काळाची शक्यता वर्तवलेली होती, मात्र तसं घडलं नाही. मी दिलेला जो अंदाज होता 1 जूनचा तो 15 स्थानिकांसाठी दिला होता. त्यातल्या अर्ध्या भागात तर पावसाचं प्रमाण अधिकच झालेलं आहे. मुंबई असेल, कोकण असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल. बाकी मराठवाड्याच्या भागात थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे आणि उत्तर महाराष्ट्रातही थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे, पण ते वाढेल. आणि विदर्भातही पाऊस आत्ता सुरू आहे. त्यामुळं पावसाचं जे काही प्रमाण आहे त्यानुसारच आपल्याला सुरुवातीला पिकांची वाढ हळूवार होत असते. त्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी मिळालं म्हणजे मग आपलं काम झालं, अशा दृष्टीनं सध्याची स्थिती आहे. आता कृषी सल्ल्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. ज्या भागात शेतात पाणी साचेल आणि त्या ठिकाणी उताराच्याकडच्या बांधाकडनं पाणी काढून द्यावं शेतातलं. पेरणी झालेल्या क्षेत्रात जेथे बियाणे उगवलं नसेल तिथे बियाणं टोकावं. जेथे दाट बियाणं झालं असेल तिथे विरणी करावी. ही कामं आता महत्त्वाची आहेत. आता शेतकऱ्यांचे प्रश्न बरेच आहेत. मग शेगाव, पाथर्डी, अकोला, भूम, परांडा, अहिल्यानगर, गंगापूर, सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, पंढरपूर, मलकापूर, नांदुरा, खामगाव, संग्रामपूर, शेगाव, नंदुरबार, तळंदा, शहादा, औसा, वाशिम, अमरावती, येवला, वैजापूर, धाराशिव, लोहारा, त्याचप्रमाणे पुणेमधला शिरूर भाग, तर हे असे पाऊस कमी असल्याचं बाबत त्यांनी शेतकऱ्यांनी कळवलं आहे. आता हे पावसाचं जे वितरण आहे ते हवेच्या दाबावर आहे. हे पहिलं माझ्याकडून तरी आपण सगळ्यांनी समजून घ्या. जिथं हवेचे दाब जास्त राहतील तिथं पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. जेव्हा हवेचे दाब कमी होतात त्यावेळेला पावसाचं प्रमाण वाढतं. हे तुम्ही समजून घ्या आणि मग आपल्याकडे हवेच्या दाबात बदल झाला की पाऊस होईल. आणखी एक मला महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीने सांगायची, ते म्हणजे काही आपल्याकडे रब्बी पट्टा आहे. म्हणजे रब्बीमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणारा पाऊस, परतीचा मान्सून, त्याचा पट्टा आहे. तो बराच भाग आहे. जवळजवळ 1/3 भाग महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये व्यापला आहे. त्या ठिकाणी पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होतो, 9 दिवसाचा होतो आणि त्यावर रब्बी ज्वारी आणि हरभरा ही पीक पद्धती घेतली जाते. आपण त्या दिशेनं पावसाचं प्रमाण आणि पावसाची वेळ, ओल, जमिनीतील ओल यावर तुम्ही निर्णय घ्यायचे. काही शेतकऱ्यांनी मला कळवले की खाली ओल गेलेली नाही तर पेरणी करावी का. हा प्रश्न आता विचारूच नाही. मी कित्येक दिवस सांगतो आहे आपल्याला की बाबा 2 ते 3 फूट खोल पाण्यात ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका. काही लोकांनी पेरणी केली, पाऊस झाला, त्यांनाही फायदा झालेला आहे. किंवा हे निर्णय तुम्ही घ्यायचे आणि त्याबद्दल प्रश्न विचारून त्यातनं काही आपल्याला निष्पन्न होणार नाही. आता प्रश्न आणखी काही आहेत की जायकवाडी नाथ सागर भरेल का, नंतर इतर महाराष्ट्रातली धरणं भरतील का. माझ्या अंदाजानुसार मला असं वाटतं आहे की बहुतांशी धरणं चांगल्या प्रकारे भरतील. ज्या प्रकारे सांगितलं जात होतं की पाणी मिळणार नाही प्यायला, शेतीला पाणी नसणार आहे, शेती ओस पडणार आहे भारतातली, महाराष्ट्रातली, ते सगळं आता आपण बाजूला ठेवू आणि आपण जे सांगतो आहे त्यानुसार आपण शेतीमध्ये कामं करा. त्यानुसार शेतीतलं नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि आपण जास्तीत जास्त फायदा मिळवावा असं मला वाटतं.
आता धन्यवाद दिलेले बरेच लोक आहेत. अनिल पाटील असतील, पवार मंगेश असतील, सचिन काळे, कैलास शिंदे, चरण डहारे, भाऊसाहेब साळुंके, दगडू पाटील, सरदार पाटील, उमेश कदम, पूजा खोकले, सूरज निपाणीकर, गायक डांगे, शांताराम ठोकळ, समाधान साबळे, भिकाजी दंडाळे, लक्ष्मण पोळ, संतोष माने, संजय पाटील, शिवाजी सातपुते, उद्धव मगर, विश्वास गोरपडे, मयुरी सनसे, पाल चव्हाण, त्या सगळ्यांनी मला धन्यवाद दिलेत. मी इतरांनीही दिलेत, त्या सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो. आता हवामान अंदाज व माहिती अचूक असते असं काही माझ्या शेतकरी मित्रांनी कळवले. त्यात सुधीर राऊत आहेत, राहुल पाटील आहेत, दीपक शर्मा आहेत, ज्ञानेश्वर आंधळे, मिलिंद कदम, दादाराव लाथे, दिलीप देशमुख, संजय सगाणे, बघूजी सावरे, शेळके, उत्तरेश्वर भास्कर, मंगळकर या सर्वांनी मला हवामान अंदाज अचूक असल्याचं कळवले. मला काही शेतकऱ्यांनी देव माणसाची उपमा दिली आहे. त्यामध्ये श्री अजय बड आहेत, गजेंद्र आंबेकर आहेत, रामदास चव्हाण आहेत, विलास जाधव आहेत, गणपत आहेर आहेत, माधवराव शिंदे आहेत, शंकरराव कल्याणकर, प्रवीण पाटील, बाबासाहेब चव्हाण या सर्वांनी मला देव माणसाची उपमा दिलेली आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. शेतकऱ्यांचे कैवारी असं देवीदास पाटील, मोहन नलावडे, विठ्ठल चव्हाण, सोमनाथ येडे, लक्ष्मणराव जमाले, शेतकरी राजाचे देवदूत आहात असं विलास जाधव यांनी मला म्हटलं आहे. मी आपणा सर्वांना खरोखर धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणखी एक बातमी मीडियावर फैलावते ती म्हणजे जपानच्या हवामान विभागाने फार मोठा क्लाउड किंवा ढग येतो आहे आणि त्यामुळं फार मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, फार पाऊस होण्याची शक्यता आहे वगैरे असं एक फिरते एक हे. तर त्याबद्दलही मी आपल्याला आता सांगतो, सूचित करतो की तसा क्लाउड्स तयार होतो आहे असं मी पण पाहतो आहे. पण त्याचा धोका असेल तर मी तुम्हाला वेगळा एपिसोड तयार करेन आणि आपल्याला जरूर आधी माहिती देईन. पण तशी शक्यता मला वाटत नाही. याचाही खुलासा मला आपल्याला करायचा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.